हॅलो. हम्म. तर आज दिनांक 21 ऑगस्ट. आज मी काय काय वाचलंय? सकाळी 4:30 पासून तर 6 वाजेपर्यंत अँथ्रोपॉलॉजी वाचली. त्याच्यामध्ये न्यूलिथिक कल्चर वाचलं. त्याच्यानंतर टॉपर्स कॉपी अनालिसिस केलंय पूर्ण क्वेश्चनचं. सृष्टी शर्मा फ्रॉम 7 ते 9:30 पावणे 10 पर्यंत केलं जवळपास. त्याच्यानंतर न्यूजपेपर वाचलेला, त्याच्यानंतर क्लास केला आहे 1 पर्यंत. त्याच्यानंतर परत दुपारून केस स्टडीज इथिक्ससाठी त्याचे अप्रोचेस बघितले होते आणि काय महत्वाचं आहे ते केलं. बस आता ते मी रेकॉर्ड करायला. ठीक आहे, हे रिव्हिजन आहे, रिव्हिजन पर्पज. तर अँथ्रोपॉलॉजी, निओलिथिक कल्चर. निओलिथिक कल्चर जे आहे एक होलिस्टिक कल्चर, स्पॅन 9,000 ते 3,500. क्लायमेट कसं होतं की वार्म अँड ड्राय क्लायमेट होतं, वार्म अँड ड्राय क्लायमेट. आणि मोस्ट हे मटेरियल कल्चर. काय मटेरियल कल्चर? मटेरियल पोल्युशन कल्चर आहे 9,000 ते 3,500. क्लायमेट वार्म अँड ड्राय. मटेरियल कल्चर, यूज ऑफ द सिल्क्स, CELTS, सिलेक्ट्स, CELTS प्लस वुडन हँडल टू क्लिअर द फॉरेस्ट. बरोबर. आता हे काय सिलेट्स यूज करायचे. सिलेट्स जे बनवले जायचे ना, लार्ज कॉम्पॅक्ट स्टोन पासून बनवले जायचे. हे जे फ्लेक्स आहे, फ्लेक्स इन ॲक्सेस आणि ॲडेजामध्ये यूज व्हायचे. तर हे सिलेट्सचे एक त्यांना वुडन हँडल असायचं. आणि टू क्लिअर द फॉरेस्ट, त्याच्यामुळे काय लँड अंडर कल्टिवेशन आली. लँड लँड अंडर कल्टिवेशन आल्यामुळे काय होतं, तिथं राहायला लागले, आहे की नाही. सबसिस्टन्स पॅटर्न काहीतरी रिंगस्टोन का. आता लँड अंडर कल्टिवेशन आली की त्यांच्याकडे धान्य आलं, धान्याला मग ते त्याचं पीठ करण्यासाठी रिंगस्टोन आले. ठीक आहे. आणि नंतर मग त्याला स्टोअर करण्यासाठी डेव्हलपमेंट ऑफ पॉटरी आली. हे है ना, टू स्टोअर द फूड ग्रेन्स. ठीक है. यूज ऑफ द सिलेट्स. सिलेट्स से करना पड़ेगा तुमको, बाकी सब कुछ ठीक है. ओके, हे एवढं सांगतो. पोल्युशन कल्चर स्पॅन 9,000 ते 3,500. त्याच्यानंतर क्लायमेट कसं आहे की वार्म अँड ड्राय क्लायमेट आहे. नंतर मटेरियल कल्चरमध्ये यूज ऑफ द सिलेट्स. सिलेट जे आहे की एक लार्ज कॉम्पॅक्ट स्टोन पासून बनवलं जातं. ॲक्सेस अंदाजा वर यूज करायचं त्याने. आणि हे सिलेटचा उपयोग करायचा की झाडं कापण्यासाठी. झाडं कापलं तर काही जे फॉरेस्ट आहे, अंडर द फॉरेस्ट कट झाले तर लँड अंडर कल्टिवेशन येणार. खूप जास्त तिथं ॲग्रिकल्चरचं प्रोडक्शन होणार. ॲग्रिकल्चरचं प्रोडक्शन झालं त्या दिवसासाठी त्या लोकांना तिथं थांबावं लागणार. त्याच्यानंतर जे पण धान्य आलेलं आहे त्यांना त्याचं पीठ करण्यासाठी तुमच्याकडे रिंग स्टोन त्यांनी डेव्हलप केलं. डेव्हलपमेंट ऑफ पॉटरी झाली, स्टोरेज फूड ग्रेन्स. ठीक आहे. आता साईट्स कोणत्या कोणत्या यांच्या, ठीक आहे. आता याच्या इंडियामध्ये जर बघितल्या तर हे पाकिस्तानची आहे मेहरगडवाली. ठीक आहे. चिरांची आहे बिहारमध्ये. नंतर दाऊजोली, दाऊजोली ही जी आहे ना आसाममध्ये. आणि संगनकल्लू आहे, संगनकल्लू. ठीक आहे. चिरांग, मेहरगड एक याच्यामध्ये आसाममध्ये होते. दाऊजोली, दाऊजोली आणि संगनकल्लू. ठीक आहे. नंतर जेरिचो. जेरिचो जो आहे की ते इस्रायलमध्ये आहे ना. इस्रायलमध्ये जेरिचो साईट्स आहे. अलिपो जे सिरियामध्ये. आणि इल बद्री, दल बद्री नाही, इल बद्री इजिप्त. दल बद्री नाही, इल बद्री इजिप्तमध्ये. नंतर जेरिचो, जेरिचो इस्रायल आणि अलिपो सिरिया. ठीक आहे. आणि जे अबोट वे काहीतरी ओटझी इटली, ओटझी लक्षात ठेवतात, ओटझी, ओटझी, ओटझी जे आहे ना इटलीमध्ये, ओटझी इटलीमध्ये. इजिप्तवाले पद्धती की इल बद्री, अलिपो सिरिया. नंतर काय जेरिचो इस्रायल, इकडे मेहरगड. नंतर एक चिराग, दाऊजोली आणि संगमकली. ठीक आहे. आता एक इथिओपियन कल्चरवर क्वेश्चन आलता. तर इथिओपियन कल्चर जे आहे की ते लिवॉन्ट रिजन मध्ये जे असणार आहे. लिवॉन्ट मध्ये कोणता रिजन हे याच्यावाला है ना. इथं इथले जे कल्चर आहे त्याच्यावर क्वेश्चन आलेलं आहे. इथिओपियन कल्चर, इथिओपियन कल्चर आहे निओलिथिक कल्चर आहे. ठीक आहे. ओरिजिन ऑफ ॲग्रिकल्चर तिथून असं झालं, ह्या तिथून ओरिजिन ऑफ ॲग्रिकल्चर झालं आणि दुसरीकडे पसरलं असं त्याचं म्हणणं आहे. ठीक आहे. आणि युरोपमध्ये जे आहे, युरोपमध्ये कोणतं आहे की स्टर सीओ कल्चर किंवा हॉर्गेन कल्चर. स्टार सी ओ, सी ओ
STARCEVO, स्टार सीओ किंवा हॉर्गेन. हॉर्गेन मॉर्गनचा अर्थ हॉर्गेन आणि स्टार सीओ. स्टार सीओ आणि हॉर्गेन जे आहे ते युरोपमध्ये कल्चर आहे. मथुपियन कल्चर जे लिव्हंट रिजनमध्ये, तिथं की ॲग्रिकल्चर ओरिजिन झाले असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, तिथून ते बाकीकडे पसरले. आफ्रिकामध्ये डोमेस्टिकेशन ऑफ ॲनिमल फर्स्ट सीन इन इजिप्त. इजिप्तमध्ये कोणतं होती, दळबद्री बद्री जी साईड्स आहे तिथं त्यांना केलं डोमेस्टिकेशन ऑफ ॲनिमल. तर तिथं मेरीमेड, नंतर काय बद्रियन कल्चर है ना, बद्रियन कल्चर मॅरीमेड आणि बद्रियन कल्चर. त्याचं नाव काय आहे की युरोपमध्ये कल्चरचं नाव काय, स्टारचिओ आणि हॉर्गन कल्चर. आणि नोटुपियन जे आहे की जे लिव्हांत रिजनमध्ये. ठीक आहे. आफ्रिकनमध्ये कोणतं आहे, आफ्रिकनमध्ये असणारं हे बद्रियन कल्चर किंवा मेरीमेड कल्चर. डोमेस्टिकेशन ऑफ ॲनिमल झालेलं. नोटुपियनमध्ये काय ॲग्रिकल्चरचं प्रोडक्शन तिथून बाकीकडे शिफ्ट झालं. आणि युरोपियनमध्ये स्टर्सिओ आणि हॉर्गन कल्चर. ठीक आहे. त्यांची सोशल लाईफ कशी होती, आता जे हंटर, सोशल लाईफ कशी होती, सगळं त्याच्या अगोदरची जी मेजोरिटी कॉलेज हे हंटर अँड गॅदरर होते. तर त्याच्यापासून हे सबस्टेन्स इकॉनॉमी म्हणजे की सबसिस्टन्स इकॉनॉमी आली त्यांची. ठीक आहे. जे की पहिले आता सबसिस्टन्स इकॉनॉमी, तर त्यांची लाईफस्टाईलमध्ये सेडेंटरी लाईफस्टाईलमध्ये कॉपरेशनमध्ये राहावं लागेल त्यांना, है ना, कॉपरेशनमध्ये राहायला लागले. नंतर कॉम्प्लेक्स सोशल ऑर्गनायझेशन त्यांच्यामध्ये तयार झालं आणि पॉलिटिकल ऑर्गनायझेशन झालं. नंतर प्रोटेक्ट फील्ड अँड क्रॉप्स, हे सगळं मॅरेज वगैरे उडी झालं, सोशल ऑर्गनायझेशन. ठीक आहे. तर यांचं कसं आहे तिथं हंटर गॅदरपासून ते काय झाले, सबस्टेन्स इकॉनॉमी झाली, सेडेंटरी लाईफस्टाईल झाली, एकाच जागेवर सगळे जण लागले. मग त्यांच्यामध्ये कोऑपरेशन लागणार तर कॉम्प्लेक्स सोशल ऑर्गनायझेशन त्याच्यामध्ये आलं. सोशल ऑर्गनायझेशन, पॉलिटिकल ऑर्गनायझेशन आलं. कसे पॉलिटिकल, प्रोटेक्ट युअर लाईफ आणि प्रोटेक्ट युअर क्रॉप्स. ठीक आहे. आणि जॉर्डन चिल्डे जॉर्डन चिल्डे पेनचा कलर बघितला आपण एकदा. जॉर्डन चिल्डे, न्यूलिथिक पिरियड, फर्स्ट रिव्होल्यूशन इन द मॅनकाइंड. जॉर्डन चिल्डे यांनी काय म्हणलं की न्यूलिथिक पिरियड जे आहे ते फर्स्ट रिव्होल्यूशन इन द मॅनकाइंड. रिव्होल्यूशन काय असते की प्रत्येक गोष्टी चेंज होत राहते ना. क्वेश्चन पण आहे पुढं की हे जे न्यूलिथिक रिव्होल्यूशनचं जे क्वेश्चन आहे, कशाला म्हणतात रिव्होल्यूशन, फर्स्ट रिव्होल्यूशन का म्हणतात. ठीक आहे. न्यूलिथिक कल्चर इन इंडियामध्ये कसं आहे कल्चर, आता इंडियाच्या साईडचं नाव सांगा बरं. इंडियात पूर्वीचा बघितला तर मेहरगड पण तिथेच आहे, चिरांग जी की बिहारमध्ये. नंतर दौजोली कोणती तरी साईड ती आसाममध्ये. संगनकल्लू साईडचे ती कर्नाटक आहे का, संगनकल्लू कर्नाटकामध्ये. आता त्यांचा जो पिरियड आहे 7,000 ते 1,500. ओरिजिनली कोणता आहे की 9,000 ते 13,000, हे 7,000 ते 1,500. मेहरगड जी साईड आहे कोणी आता मेहरगडपासून एव्हिडन्स ऑफ व्हीट अँड बार्ली आलेलं. ठीक आहे. जे की तुमचं गहू आणि बार्ली त्यांचे एव्हिडन्स भेटले. ती साईड्स कोणी शोधून, जरांगे पाटील, जारिगे पाटील, मेहरगड. त्यांनी मुंबईला न जाता मेहरगडपर्यंत गेलं पाहिजे. मेहरगडपर्यंत गेले पण जरांगे पाटील. ठीक आहे. काश्मीरमध्ये जे साईड्स आहे, काश्मीर मधली साईड कोणती की बुरजगाव, चिरांजी की बिहारमध्ये. चिरांचे असे काय की तिथं बोन अँड अँटलर टूल भेटले तुम्हाला. काय बोन आणि अँटलर टूल्स. दौजोली हेडिंग, ही जी साईड्स आहे दौजोली हेडिंग आसामची, तिथे काय भेटलं आपल्याला ते माहिती नाही अजून, पण हे TC शर्माने शोधून काढली. दौजोली हेडिंग TC शर्मा, TC शाळेतली TC शर्मा. ठीक आहे. बोन अँड अँटलर टूल्स हे कुठे भेटले की चिरांग, जे की बिहारमध्ये. बोन हाड, सगळे लोक तिथे करीत आहेत हाड, त्यांचे नुसते हाड बघू चिरांग. बोन आणि अँटलर टूल्स दौजोली हेडिंग्स मध्ये काय TC शर्माने काढली. जरांगे पाटील कुठपर्यंत गेले, मेहरगडपर्यंत गेले. बुरजोहम कुठं, जम्मू काश्मीर. ठीक आहे. हे न्यूलिथिक कल्चरल साईट्स इन इंडिया आहेत. ठीक आहे. बुरजोहम मधली जी आहे, बुरजोहम जी की काश्मीरमधली साईट्स आहेत, ही कोणी शोधून काढली पहिले, कोणी एक्सकॅव्हेट केली, तर TN काझाची का झांची का झांची झांची का झांची
काझांची बुर्ज. एस आहे आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया आहे ते. ठीक आहे. त्याचे जे त्यांच्या लीड बाय एस आहे तो लीड किसने किया था? टी.एन. काझांची. ठीक आहे. बुर्ज 3000 ते 1000 मध्ये भेटले. तर इथं जे सेल्स होते, सेल्स देखील खासियत आहे पॉलिशिंग आणि ग्राइंडिंग टेक्नॉलॉजी होती तिथे. जे सेल्स आपण बघितलं की ते सेल्स निर्माण झाले. सेल्स म्हणजे काय राहते ते बघू आता. जी बुर्जम होती तिथं काय की पॉलिशिंग ग्राइंडिंग टेक्नॉलॉजी तिथं होती. तर बुर्जबद्दल आता असं तुम्हाला काय विचारलंय की जे निओलिथिक साईट्स किंवा निओलिथिक कल्चर इन इंडिया विचारलंय, तुम्ही काय केलं एक जनरल त्याचा टाइम पिरियड सांगितला, त्याच्यानंतर तुमची कोणत्या पिरियडमध्ये होलिस्टिन पिरियडमध्ये सांगितलं, क्लायमेट कसं वार्म अँड ड्राय सांगितलंय, तिथं मटेरियल कल्चर काय की तिथं सिलेक्ट वगैरे आहे, त्यानंतर एक मॅप काढलाय, त्याच्यानंतर साईड दाखवला तुम्ही, मेहरगडवाली साईड दाखवली, बुलटोन दाखवली, चिरांडवाली दाखवली, राऊजुली दाखवली, संदन कल्लू दाखवली, कोणी एक्सप्लॉइट केलं काय असं ते सांगितलं, काय त्याची खासियत आहे, मेहरगडमध्ये काय विकान बाटली भेटली तुम्हाला. नंतर बिहारमध्ये जी चिराण साईड आहे तिथं काय भेटलं तुम्हाला की बोन अँड टूल भेटले. टी.सी. सरमाने केलेली दौजोली दौजोली आसाममध्ये केलेली. आता हे साईट एक 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 एक्सप्लेन केल्या जातात. जी बुर्जो होती बुर्जोमध्ये आर्किओलॉजी सर्वे ऑफ इंडिया याला लीड कोण केलं? टी.एन. शेषन आहे, टी.एन. काझांची. ठीक आहे. 3000 ते 1000च्या पिरियडमध्ये जे सेल्स होते ते पॉलिशिंग सेल्स होते आणि ग्राइंडिंग ग्राइंडिंग टेक्नॉलॉजी होती त्यांच्याकडे. जी सोशल लाईफ होती, सोशल लाईफ आता ते परत ही बुरगामची सोशल लाईफ आहे. बुरगाम त्यांना खूप जास्त थंड प्रदेश आहे. जम्मू काश्मीरचा म्हणलं तर बर्फाळ प्रदेश आहे. पीठ ढोली तिथे खाली गरम राहण्यासाठी ते असे खड्डे खोदून आतमध्ये राहायचे. तर आता ते पीठ पीठ ड्वेलिंग टू ओव्हर ग्राउंडेड हाऊसेसवर आले. ठीक आहे. हे जे की पिरियड असे काही पिरियड आहेत त्यांचे, पिरियड 1, 2, 3 कालखंडानुसार. पण जो पहिला पिरियड होता पिरियड 1 मध्ये ते पीठ मध्ये राहायचे. पिरियड सेकंड मध्ये जे राहते ओव्हर ग्राउंडेड हाऊसेस आले म्हणजे जमिनीवर राहते. पिरियड 3 मध्ये काय की विहिनीर विहिनीर जे की मेसोलिथिक पिरियडमध्ये विथ प्रेझेन्स ऑफ कॉपर. विहिनीर हे बहुतेक बुरियल साईट्स बुरियल सारखं राहते की त्यामध्ये पिरियड 3 मध्ये काय मेहनीर मेसोलिथिक पिरियड विथ प्रेझेन्स ऑफ कॉपर. मेहरगड बद्दल बघता. मेहरगड आपण आताच पाहिलं होतं की मेहरगड ही सध्याच्या सध्याच्या मॅपमध्ये बलुचिस्तान पाकिस्तानमध्ये कोणी काढली आहे शोधून? जरिंगी. ठीक आहे. याचे पिरियड पिरियड 1, 2, 3, 4. आता 1, 2, 3, 4 आणि पिरियडची टाइम लाईन आता इंडियामध्ये टाइम लाईन किती आहे? 7000 ते 1500. त्याला तोडले आपण 7000 ते 5500, 5500 ते 4500, 4500 ते 3500, 3500 ते 2000 पद्धतीने केली. ठीक आहे. पिरियड 1 ची काय आहे? 7000 ते 5500. इथं काय होतं की असिरॅमिक निओलिथिक. ठीक आहे. पिरियड 2 मध्ये निओलिथिक अँड चाल्कोलिथिक निओलिथिक अँड सिरामिक चाल्कोलिथिक एव्हिडन्स ऑफ पॉटरी. अर्ली चाल्कोलिथिक हिचे आहे की 4500 ते 3500 मध्ये भेटला पाहिजे. आणि पिरियड जे आहे जे पिरियड आपला पिरियड 4 ते 6 7 4 ते 7 हे चाल्कोलिथिक होणार. ठीक आहे. तर इथं काय पॉइंटेड व्हील्स मेड ऑफ पॉटरी, पॉइंटेड व्हील मेड ऑफ पॉटरी वगैरे. पिरियड तर मला वाटतं की येणार नाही, पण तुम्ही लक्षात ओव्हरऑल ठेवली तर पहिल्या याच्यामध्ये काय सिरॅमिक निओलिथिक भेटलं, दुसऱ्या याच्यामध्ये निओलिथिक विथ सिरॅमिक अँड चाल्कोलिथिक, नंतर अर्ली चाल्कोलिथिक आणि चाल्कोलिथिक. सिम्पल निओलिथिक टू चाल्कोलिथिक गेले. पहिले असिरॅमिक त्या निओलिथिक अँड सिरॅमिक विथ चाल्कोलिथिक एव्हिडन्स ऑफ पॉटरी, अर्ली चाल्कोलिथिक चाल्कोलिथिक बस. पिरियड 3 मध्ये काय पिरियड सेकंड मध्ये काय एव्हिडन्स ऑफ पॉटरी भेटली. पॉटरी कुठे भेटली होती? तिथे की बरोबर एव्हिडन्स ऑफ पॉटरी असं नाही सांगणार, पण आपल्याला माहिती आहे निओलिथिक होती कारण ते ग्रेन स्टोअर करायला त्यांना लागत होते. आणि पॉइंटेड अँड व्हील मेड पॉटरी जे की जे चाक असत त्या चाकावर बनवलेली पॉटरी, ही चाकावर बनवलेली पॉटरी तुम्हाला भेटली आहे तिसऱ्या पेज 4500 3500. ठीक आहे. इंडोलॉजिस्ट होता इंडोलॉजिस्ट अस्को पारपोला अशोक पारपोला नाही, अस्को पारपोला पारपोला
अराउंड 2,500 वर्ष अगोदर मेहरगडचं कल्चर असं सांगितलं की मेहरगडचं कल्चर जे आहे ना तिथून ट्रान्सफर होऊन इंडस व्हॅलीमध्ये आले आणि ते बिकम द इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन. ठीक आहे, हे खूप महत्वाचं होतं. एकूण सांगितलं की अस्को अस्को आस ASK आस त्याला विचार अस्को ओ पार्कोला अस्को पार्कोला हे इंडोलॉजिस्ट होते. त्यांना काय सांगितलं की मेहरगडचं जे कल्चर आहे ते इंडस व्हॅलीपर्यंत आले आणि ते इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन बनले असं त्याचं बनले अराउंड 2,500 टाइम पिरियड. ठीक आहे. आता गंगेटिक प्लेन थर्ड साईडचे आहे ना. पहिली बोरधन सांगितले, सेकंड मेहरगड सांगितले. आता गंगेटिक प्लेन, गंगेटिक प्लेनचे काय आहे, कोणते कोणते नाव आहेत आपले चिरांतर माहिती आहे. ठीक आहे. पण दुसरं कोणतं आहे, वाईना, कैराधिया, बुराधी, 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 कैराधिया, वाईना, विना नाही वाईना, चिरांत. Evidence of cultivations of the plant, rice husk and charred rice grain. इथून काय भेटलं, मेहरगडपासून काय भेटलं होतं सांगा. विटान बारली भेटली होती. इथून गँगेटिक प्लेनची चिराण साईड आहे तिथून काय भेटली, राईस हस. कारण काय आहे की गँगेटिक प्लेन आहे, पाणी जास्त लागतं तिथून राईसच उगवणार. ठीक आहे. चार चार राईस ग्रेन्स. गँगेटिक प्लेन राईस नाही पाणी होतं ना राईससाठी त्याच्यामध्ये. नॉर्थ ईस्ट, आता इथं आसाम कॉम्प्लेक्सच्या नावानं पण आहे बहुतेक हे. तर नॉर्थ ईस्टमध्ये कोणत्या कोणत्या साईड्स आहे, एक तर माहिती आहे आपल्याला दावचोली हेडिंग, मेघालयमधली गारो हिल्स, मिशमी हिल्स इकडं अरुणाचलच्या साईडला थोडं है ना. उखरुल, चार बदल आहे ना. गारो हिल्स माहिती आहे, दावचोली हेडिंग माहिती आहे, मिशमी हिल्स माहिती आहे, काय फिरे आणि उखरुल, ती फिरे उखरुल, उखरुल. ठीक आहे. द आर्किओलॉजिस्ट, कोणते कोणते इम्पॉर्टंट आर्किओलॉजिस्ट हे आसाम कॉम्प्लेक्स शोधण्यामध्ये, JC शर्मा, JC शर्मा आहे, TC शर्मा, TC शर्माने ही दावजोली हेडिंग जी आसामची साईड आहे ती शोधण्यात मदत केली. ओके सिंग, आवाज भारी. ठीक आहे. ओके सिंग. ओके. हा पाणी, AH पाणी, पाणी नाही ते धनी, धनी. ठीक आहे. TC शर्मा, AH धनी आणि TC शर्मा. ठीक आहे. धनी, AH धनी आणि ओके बॉस, ओके बॉस नाही ओके सिंग. ठीक आहे. व्हेरी इम्पॉर्टंट आर्किओलॉजिस्ट तिथे. मटेरियल कल्चर यांचं काय झालं, डिस्टिंक्टिव्ह कल्चर. आसाम कॉम्प्लेक्स कशासाठी फेमस, शेल्स जर होते पण हे शोल्डर शेल्स कॉर्ड कॉर्ड कॉम्प्लेक्स हँडमेड पॉटरी तिथे आपण जी बघितली, जी व्हील मेड पॉटरी पाहिली, पेड टिनली, तर इथे जे होते की कॉर्ड कॉम्प्लेक्स हँडमेड पॉटरी आणि शोल्डर शेल्स तिथे. आणि इथं मायक्रोलिथ आणि बोन टूल जे आहेत, मायक्रोलिथ आणि बोन टूल हे नाहीच्या बरोबर आहेत आसाम फॉरेस्ट, जे की आपल्याला दिसतं तुम्हाला बिहार, जे गँगेटिक प्लेन बोन टूल्स आहेत. पण पुढे गेल्यानंतर काय आहे की बोन टूल्स नाहीत त्यांच्याकडे, शोल्डर सेल्स आहेत, कॉर्ड कॉम्प्लेक्स हँडमेड पॉटरी, ती कारण तिथे चाक तोपर्यंत पोहोचलं नव्हतं. ठीक आहे. शोल्डर सेल्स, कॉर्ड कॉम्प्लेक्स हँडमेड पॉटरी है ना. आणि बोन टूल तर नाहीच आहे, मायक्रोलिथ पण तेवढं नाही. ठीक आहे. सोशल लाईफ, नॉर्थ ईस्ट बद्दल जर विचारलं ना, जमीन कल्टिवेशन, कारण तो पूर्ण प्रदेश पठारीचा, जमीन कल्टिवेशन. म्हणजे ते तिथून एकदा जंगल कट केलं पुढे गेले, तिथून जंगल कट केलं त्याच्या पुढे गेले, जमीन कल्टिवेशन. इव्हिडन्स ऑफ आर्टिफिशियली कन्स्ट्रक्टेड हॅबिटेशन्स, हे घेऊया. इथे काय भेटलं आणखी, आर्टिफिशियल कन्स्ट्रक्शन भेटले तुम्हाला, आर्टिफिशियली कन्स्ट्रक्टेड हॅबिटेशन भेटले. राहतील ना कुठं ते आर्टिफिशियल घर माता सुरू केलं तुम्ही, आर्टिफिशियल कन्स्ट्रक्टेड हॅबिटेशन्स. ठीक आहे. ब्रेक वे पॉप्युलेशन्स फ्रॉम चायना, म्यानमार अँड सेटल हिअर. असं म्हणणं आहे की जे चायना म्यानमारपासून जे पॉप्युलेशन तिथून पॉप्युलेशन आसामच्या नॉर्थ ईस्टच्या भागामध्ये आले, ब्रेक वे पॉप्युलेशन. थर्ड क्वेश्चन, आता एक आणखी एक आहे. ठीक आहे, तेवढा कळाला तुम्हाला. बस त्याच्यामध्ये काय नॉर्थ ईस्ट आसाम कॉम्प्लेक्स जरी आलं तर तुम्हाला दावचोली हायडिंग, गॅरो हिल्स, स्कायपिरे, मिशमी हिल्स, उकरूल, JC शर्मा, धनी, नंतर ओके सिंग्स, दिस शोल्डर शेल्स आणि जे की हँडमेड पॉटरी होती, कॉस्ट कॉम्प्लेक्स होती, लिटल ओवर मायक्रो फिलिंग होते. नंतर जे सोशल लाईफमध्ये सांगितलं तुम्ही, तर तिथे जे की आर्टिफिशियल कल्टिवेशन, आर्टिफिशियल कन्स्ट्रक्टेड हॅबिटेशन्स होते, स्विमिंग कल्टिवेशन होतं, बरेच पॉप्युलेशन फ्रॉम द चायना म्यानमार आलेली. ठीक आहे.
एवढे सगळं पॉईंट आहेत. आता नेओलिथिक जे पिरियड आहे ना, 9,000 ते 3,000 किंवा 9 आपल्या इंडियात आता 7,000 ते 1,500 हा जो पिरियड आहे त्याला एक रिव्होल्युशन म्हणतात. रिव्होल्युशन काय राहतं की मेनली सिस्टम ऑफ चेंज, काहीतरी चेंजेस झाले आणि खूप कमी टाईममध्ये झाले हे म्हणतात. चेंजेस झाले आणि खूप कमी टाईममध्ये झाले ते रिव्होल्युशन. जी जॉर्डन चिल्डे, ठीक आहे, त्यांच्या बुकचं नावच आहे निओलिथिक रिव्होल्युशन, असं त्यांच्या पुस्तकाचं नाव आहे. त्यांनी असं म्हटलं की जे टाइम स्पॅन आहे 4,000 इयर अगोचा, म्हणजे BCE ची गोष्ट चालू आहे, BCE ची गोष्ट चालू आहे, लक्षात ठेवा. तर जो टाइम स्पॅन आहे 4,000 BCE त्याच्यामध्ये ओनली 0.4% ऑफ टोटल ह्युमन एक्झिस्टन्स बघितलं गेलं तर फक्त 0.4% ऑफ टोटल ह्युमन एक्झिस्टन्स ची एक्सपिरियन्स द लार्ज स्केल सोशिओ इकॉनॉमिक चेंजेस. तर इतकी कमी पॉप्युलेशन असताना एवढ्या लार्ज स्केलवर सोशिओ इकॉनॉमिक चेंजेस कसं काय झाले ह्या पिरियडमध्ये झालेत. त्याच्यामुळे ते रिव्होल्युशन आहे, निओलिथिक रिव्होल्युशन. पण याच्यासाठी सपोर्टिव्ह काहीतरी आर्ग्युमेंट लागतील. तर विटनेस काय काय, द शिफ्ट फ्रॉम मायक्रोलिथ टू द क्रिप्टो क्रिस्टलाइन सिलिकॉन हे तुम्हाला लागलं. आता जर तुम्हाला विचारलं इथे टूल्स कोणते कोणते होते, तर तुम्ही काय सांगाल मायक्रोलिथ ठिकाण नाही, तर मायक्रोलिथचा थोडा पार्ट होता काही ठिकाणी शिफ्ट झालं मायक्रोलिथ पासून तर क्रिप्टो क्रिस्टलाइन सिलिकापर्यंत, ठीक आहे. दुसरं काय आहे, इमर्जन्स ऑफ निओलिथिक सेल्स विथ हँडल. हँडल आता हे विटनेस आहे, पण याचा काही आर्ग्युमेंट काउंटर आर्ग्युमेंट पण आहे की हँडल तर पहिले पण होते, हे की नाही. शिफ्टेड फ्रॉम मायक्रोलिथ टू द क्रिप्टो क्रिस्टलाइन सिलिकॉन, टोटली मायक्रोलिथ तर गेलेलं आहे, बरोबर. डोमेस्टिकेशन domestications of animal, plants, sedentary subsistence pattern. डोमेस्टिकेशन ऑफ ॲनिमल अँड प्लांट हे पहिले पण याच्यामध्येच नव्हतं असं नाही, हे काउंटर आर्ग्युमेंटमध्ये, ठीक आहे. इन्क्रीज द कॉम्प्लेक्स सोशल अँड पॉलिटिकल ऑर्गनायझेशन, ठीक आहे की एक पॉईंट असतो विविध काय की सोशल अँड पॉलिटिकल ऑर्गनायझेशन बनायला लागलं, सेडेंटरी लाईफस्टाईल होती. त्याच्यानंतर त्यांचं काय होतं की कारण हे सेल्स होते ना, सेल्स म्हणजे फॉरेस्ट त्यांनी डिग्रेड केले, लँड उपलब्ध झाली आहे, लँड अंडर कल्टिवेशन आहे तिथं की सिरियल्स ग्रो व्हायला लागले, त्यांना स्टोअर करायला लागले, लोक राहायला लागले, पॉलिटिकल आणि सोशल त्यांच्यात ऑर्गनायझेशन तयार झाले, पॉलिटिकल ऑर्गनायझेशन त्यांना स्वतःला प्रोटेक्ट करण्यासाठी, त्यांचे क्रॉप प्रोटेक्ट करण्यासाठी. उद्या असं की उद्या असं वॉटरची होती की वॉटर यूज ऑफ वॉटर टू स्टोअर करेल, वॉटरीचा यूज झाला त्याच्याकडे स्टोअर करेल. ह्याच्यात आर्ग्युमेंट काय, मायक्रो टू द क्रिप्टो क्रिस्टलाइन सिलिकॉन हे टूल्समध्ये चेंज झाले. नंतर निओलिथिक सेल्स जे की नवीन आले, डोमेस्टिकेशन ऑफ ॲनिमल्स अँड प्लांट्स आले, सोशल ऑर्गनायझेशन आले आणि यूज ऑफ अ पॉटरी फॉर स्टोअरिंग द ग्रेन्स, ठीक आहे. यस, दॅट इज युअर अँथर, टुडेज अँथर. इनफ आहे, 3 पानं इनफ आहे, ठीक आहे. इथे शॉर्ट्समध्ये बघू का एकदा फास्ट. पॉल्युशन कल्चर 9,000 ते 3,500. वारमॅन्डल क्लाइंट सिरीज जे बनवतात लार्ज कॉम्पॅक्ट स्टोनपासून बनवल्या जातात, आहे ना. नंतर ग्रीनस्टोन डेव्हलपमेंट पॉटरी झालं. साईड्स कोणत्या कोणत्या आहे की मेहरगड, चिरान, दावजुली, संगणकल्लू, जेरिचो इस्रायलमध्ये, अलिपो सिरियामध्ये आणि हे इलबत्रीचे इजिप्तमध्ये, ऊटची इटलीमध्ये, ठीक आहे. एवढंच होतं ओरी. नथुकियन कल्चर जे तिथून ओरिजिन ऑफ ॲग्रिकल्चर झालेलं असं म्हणलं त्यांनी. स्टारिको कल्चर आणि हॉर्गेन कल्चर हे तुमचं युरोपमध्ये, आफ्रिकामध्ये कोणतं कल्चर आहे तुमचं पेद्रियन कल्चर, ठीक आहे. सोशल लाईफचं सांगितलं तुमचं नाव, जॉर्डन चिल्डेबद्दल सांगितलं, निओलिथिक रिव्होल्युशन द फर्स्ट रिव्होल्युशन त्याचं मॅनकाइंड सांगितलं, निओलिथिक साईट सांगितलं, मेघरगट जनांना शोधून काढली जरी, ठीक आहे. बोलतो आस्को पार्कुलो येणे काय सांगितलं जे मेहरगडपासून तर आयवी इंडस व्हॅलीपर्यंत जे कल्चर आलं नंतर इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन म्हणजे असं आस्को पार्कुलो. नॉर्थ ईस्ट मध्ये कॉम्प्लेक्स गारो हिल्स, दौचिंग इंग्लिश में हिल्स, केपिरी, उकरू, ठीक आहे. इतक्या साऱ्या गोष्टी ठेवल्या. आता इथिक्स मध्ये काय केलंय, एकतर देन काही एक्झाम्पल्स, ठीक आहे, जे की मला मल्टिपल ठिकाणी वापरता येतील. हे काही आहे, आणखी काही काढू आपण कुठून तर, ठीक आहे. पहिला एक्झाम्पल सत्यप्रिया दुबे, एक IAS ऑफिसर का, IAS म्हणजे इंजिनिअरिंग ऑफिसर, ठीक आहे, IAS
त्यांना काय केलं की करेक्ट दाखवलं होतं, जे गोल्डन क्वाड्रिलॅटरल प्रोजेक्ट होता तिथलं जे करप्शन आहे एक्सपोज केलं, पीएमओला लेटर लिहिले, लेटरमध्ये ते करप्शन एक्सपोज केलं, पण यांना शेवटी मृत्यूला सामोरं जावं लागलं. ठीक आहे, पण खरंच येतं. डॉक्टर श्रीकर परदेशी यांचं काय महत्व आहे? परदेशी म्हणजे माझा मित्र परदेशी, अगेन्स्ट द फेक रॅशन कार्ड. है ना, लोक परदेशातून इकडे यायला लागले, फेक रॅशन कार्ड बनवायला लागले. तर नाही, परदेशीने काय केलं ते बंदच करून टाकलं, अगेन्स्ट द फेक रॅशन कार्ड, कमिटमेंट टू द पब्लिक सर्व्हिस. ठीक आहे. पूनम मालकोंडिया, पूनम मालकोंडियाबद्दल काय की हे बेटी कॉटन सोबत, पूनम मालकोंडिया हे डिक्रीजनं बेटी कॉटन प्राइजेस IAS ऑफिसर होती. ठीक आहे. तर जी मॉन्सॅटो कंपनी होती त्याच्या विरोधात यांचं काम होतं. ठीक आहे. राज यादव, राजपाल यादव नाही, राज यादव काय याच ऑफिसर आहे. सिक्कीममध्ये क्लाउड झालं, डिसिजन मेकिंग फास्ट केलं त्याने. ठीक आहे, खूप जास्त लवकर डिसिजन घेतले, क्लाउड झालं विदाऊट वेटिंग फॉर द अथॉरिटी. मुंजेनाथ, मनोजनाथ जो है IPS ऑफिसर है 1973 में, मनोजनाथ जो है ना, बकारो स्टील का जो एमडी था उसे अरेस्ट कर लिया था. ठीक है. आणि इन टुडेज आता एक कन्क्लुजन लाईन आहे की इन टुडेज नया भारत द सिव्हिल सर्वंट मस्ट वर्क विथ दियर धर्मनिष्ठा विथ कर्तव्य बोध अँड दियर सोच में नावाचार म्हणजे इनोव्हेशन इन द माइंडसेट, कमिटमेंट टू द जनहित असं काहीतरी लिहायचं होतं. आणि जनहितचं कमिटमेंट, सोच में नावाचार, कर्तव्यबोध, धर्मनिष्ठा, नया भारत. रतन टाटाचं एक्झाम्पल काय की जे त्यांचे एअर इंडिया होती त्याचं लायसन्स घेण्यासाठी त्यांना अमराईट पे करावं लागेल, म्हणजे they used to pay bribes. रतन टाटाचं एक्झाम्पल आहे, इंटिग्रिटी ऑनेस्टीवाला एक्झाम्पल. राहुल द्रविड जे की आपण त्याला द वॉल म्हणतो, त्यांचं कसं होतं की त्यांना आउट डिक्लेअर केलं तरी पण आउट डिक्लेअर नव्हतं केलं, यांनी स्वतःला आउट डिक्लेअर केलं, तुम्ही जे की कोणाच्या लक्षात पण आलेलं नाही, अंतरात पण आलेलं. ठीक आहे. नंतर रोहिणी सिंदुरी, सिंदुरी ऑपरेशन सिंदूर नाही, रोहिणी, रोहिणी सिंदुरी. तुम्ही काय केलं, जे लँड रेकॉर्ड आहे कर्नाटकामधले त्यांना डिजिटाईज केले, ते ट्रान्सपरन्सी यांनी वाढवण्याचं काम केलं. ठीक, लँड रेकॉर्ड होते ना जे कर्नाटकातले त्यांनी डिजिटाईज केलं. नाव काय, रोहिणी सिंदुरी, IAS ऑफिसर. सुमित शर्मा का, सुमित शर्मा आहे, सुमित शर्मा ठीक आहे, ठीक आहे, IAS ऑफिसर. वायनर राजस्थानचा जे जेनेरिक मेडिसिन प्रोजेक्ट होता हे वायनर केलं त्याने की हे तर इनोव्हेशनमध्ये पण येऊ शकते, डेडिकेशन टू द पब्लिक सर्व्हिस डिलिव्हरीमध्ये पण येऊ शकते, हेल्थ केअर त्या तिकडे पण वापरू शकते तुम्ही. राजस्थान जेनेरिक मेडिसिन प्रोजेक्ट सिटीजन सेंट्री किंवा लास्ट माईल कनेक्टिव्हिटी अंटू या तिकडे पण येऊ शकतं. यू सगळ्यम जे आहे ना एक IAS ऑफिसर आहे की त्याने काय केलं की स्वतःचे असे डिक्लेअर ट्रान्सपरन्सी आली, कन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट ठेवला नाही कुठे. ठीक आहे. टू कॉन द माइंडिंग ऑफ करेज ऑफ कन्व्हिक्शन. लाल बहादूर शास्त्रीचं तर माहिती एक्झाम्पल, जे ठिकाणी ॲक्सिडेंट झाला त्याने स्वतःला रिझाईन करून दिलं पोस्टमॅन. ATS चीफ हेमंत करकरे फॅमिली, हे काय एक्झाम्पल आहे माहिती आहे का? तेव्हा हे सव्वीस अकराच्या अटॅकचं एक्झाम्पल आहे, त्याच्यामध्ये नाही ATS आपले जे ATS चीफ हेमंत करकरे यांची डेथ झाली, तर यांच्या फॅमिलीनं काय केले की जे हे पॉलिटिक्स तेव्हा चालू होतं त्याचा विरोध केला, आणि जे एखाद्या स्पेसिफिक कम्युनिटीबद्दलचं जे ब्लेम नाही केलं एखाद्या स्पेसिफिक कम्युनिटी. ठीक आहे. आणि अर्ज केलं त्याने की टू मेंटेन द नॅशनल सॉलिडॅरिटी. ठीक आहे. थॉमस एडिसनचं एक्झाम्पल कशासाठी की परज्युरन्सवाला एक्झाम्पल की आफ्टर फेल्युअर, थाउजंड्स ऑफ फेल्युअर टू मेकिंग द लाईट्स, है ना, एक प्रॅक्टिकल लाईट बनवलं त्याने आफ्टर 1000 फेल्युअर. ठीक, हे एक्झाम्पल. क्विक रिव्हिजन, सत्येंद्र दुबे IAS ऑफिसर झालं, श्रीकर परदेशी एक राशन कार्ड साधन, पूनम मालकोंडिया अमॉन शांत कंपनी ॲडिक्रेशन बिटी कॉटन प्राइस, राज यादव क्लाउड बस, मंजुनाथ IPS ऑफिसर का बकरो स्टील MD. ठीक आहे. नंतर रोहिणी सिंधुरी वाला डिजिटाइज लँड रेकॉर्ड इन कर्नाटका. सुमित शर्मा, शर्मा का नहीं किया तुमने, सुमित शर्मा जो है, सुमित हाँ, इधर का दिल्ली का नहीं है, राजस्थान का है सुमित, है ना. राजस्थान जेनेरिक मेडिसिन प्रोजेक्ट, संगयन, संगयन IAS ऑफिसर देने का डिक्लेअर हिज असेट्स टू फॉर्म द माइनिंग माफिया. बस ATS चीफ हेमंत करकरे फॅमिली लक्ष ठेवायला बस. थर्ड पार्ट ऑफ टुडेज वर्क. आता हे जे आहे ना हे क्वेश्चन आहे,
2022 ठीक आहे. सृष्टी सृष्टी शर्मा त्याच्यातले काही क्वेश्चन्स आहेत, ते क्वेश्चन डिस्कस केलेले ठीक आहे. पहिला क्वेश्चन काय आहे, रिलिजन इज अ पॉवर, रिलिजन इज अ सोर्स ऑफ पीस अँड व्हर्च्यू. असं काही तर नाही की रिलिजन ॲज अ सोर्स ऑफ द पीस अँड व्हर्च्यू आणि अदर थिंग्स बेसिकली क्वेश्चन काय आहे की रिलिजन इज पीस सोर्स ऑफ पीस अँड व्हर्च्यू किंवा कन्फ्लिक्ट जे होते ते रिलिजनमुळे होते. तर तुमचं म्हणणं काय आहे असं त्याबद्दल क्वेश्चन होतं ठीक आहे. तर यांनी कसं एक्सप्लेन केलं त्याला, the the divine commentary along with the Gandhi's idea of Ram Raj places the religion at the center of their ethical divine commentary. आता religion as a source of peace. कसं religion as a source of peace ते सांगितलं. तर कसं आहे, तर idea of there is one God known by the different names. There is one God. जसं आता जैनिझम मध्ये म्हणलं तर अनेकांतवाद आहे. सुफिझम मध्ये म्हणतात की theory of वहादत वहादत अल वजूद sense of brotherhood one. There is one God. Leads to the communal harmony and peace. त्याच्यामुळे काय होतं, communal harmony and peace होते ठीक आहे. आता यांनी कसं केलंय, ऑर्ग्युमेंट दिले रिलिजन ॲज अ सोर्स ऑफ पीस, त्याच्यामध्ये आयडिया ऑफ देअर इज वन गॉड नो द डिफरंट नो बाय द डिफरंट नेम्स ठीक आहे. एक्झाम्पल दिलं आणि त्याचं एक सिग्निफिकन्स दिलं, लीड टू द कम्युनल हार्मनी अँड पीस. फक्त एक्झाम्पल सोडून नाही द्यायचं, लिंक करायचं त्याला टॉपिकशी ठीक आहे. लिंकिंग महत्वाची. जैनिझममध्ये अनेकांतवाद दिला आहे. नंतर सुफिझममध्ये सांगले थिअरी ऑफ वादत अल वजूद सेन्स ऑफ ब्रदरहूड वाली त्याच्यामध्ये हार्मोनी आणि पीस निर्माण होते कम्युनिटीमध्ये. चॅरिटीनं पण एक पीस निर्माण होते. चॅरिटी खूप चांगली इस्लाममध्ये जकातचं उदाहरण आहे आणि गुरुद्वारा सिखिझममध्ये गुरुद्वारा लंगरचं एक्झाम्पल ठीक आहे. इस्लामचं काय, इस्लाम आयडिया ऑफ जकात त्याच्यामुळे काय की इनकरेज द ह्युमिलिटी इनक्रीज होते ठीक आहे. थर्ड community organizations versus the individual living. हे community organizations versus individual living. व्हायलन्सचा कसा कॉज होतो, व्हायलन्स आणि ब्लडशेड, द कॉज ऑफ व्हायलन्स अँड कन्फ्लिक्ट, सोर्स ऑफ एनिमोसिटी कसं, रिलिजन आणि सोर्स ऑफ कन्सेप्ट ऑफ दर इस्लाम. ही आयडिओलॉजी कोणाची, IS त्याची आयडिओलॉजी. इनकरेज द रिलिजियस फंडामेंटलिझम, दर उल हब अँड दर उल इस्लाम, हब आणि इस्लाम ठीक आहे. दर उल हब and the Islam encourage the religious fundamentalism. Example, ISIS, source of animosity, insider and outsider concept. म्हणजे पर्स्पेक्टिव्ह आहे त्याचं. रिलेटिव्हिझमची मी काय म्हणतो, त्या धर्माचे लोक काय म्हणते याच्यावर कॉन्फ्लिक्ट आहे ठीक आहे. आणि सुपेरियर ऑफ वन रिलिजन, कोणाचं रिलिजन मोठं त्याच्यावर प्रश्न आहे. राईट्स, आता फॉर एक्झाम्पल मुजफ्फरनगर व्हायलन्स, मुजफ्फरनगर व्हायलन्स. नंतर कन्फ्लिक्ट ऑफ नॅचरल रिसोर्सेस. आता जे कन्फ्लिक्ट आहे त्यांच्या ओव्हर द नॅचरल, फॉर एक्झाम्पल बाबरी मस्जिद डिस्प्यूट है ना. सोर्स ऑफ व्हायलन्स बे, कॉजेस ऑफ व्हायलन्स बे, कॉज ऑफ पीस पण आहे. कॉज ऑफ पीस कसे, देर इज वन गॉड सांगितलं जैनिझम एखादा, सुफिझममध्ये काय वादत चॅरिटी, आयडिया ऑफ जकात आहे, लंगर बाय द गुरुद्वारा, कोविड कंटेक्ट कम्युनिटी ऑर्गनायझेशन. कॉज ऑफ व्हायलन्स कसं आहे, म्हणजे सोर्स ऑफ एनिमॉसिटी, कन्सेप्ट ऑफ दर उल हब अँड दर उल इस्लाम. They like encourage the religious fundamentalism, ISIS, जे मोठं insider and outsider approach, Muzaffar rights, conflict over the natural resources, Babri Masjid dispute. But the religion is essential and असं ते झाले. गांधीजी tells Gandhiji argues for a religion with sacrifice and respect for other views. गांधीजी कसं म्हणतात की religion with sacrifice and respect for the other views. गांधी कसं म्हणते की प्रॅक्टिस करा पण रिलिजन with sacrifice and respect for other views. ठीक आहे, फर्स्ट क्वेश्चन इज कम.
याच्यामध्ये काय होतं की फॉर एक्झाम्पल दर उल हब दरुल हब आणि दर उल इस्लाम रिलीजियस फंडामेंटल वहादत अल वजूद, बरोबर आहे जकात. सेकंड क्वेश्चन काय आहे, फिअर फिअर इज पॉवरफुल प्रिमिटिव्ह. फिअर बद्दल क्वेश्चन होत आहे बेसिकली. प्रिमिटिव्ह अनडिझायरेबल इमोशन्स आहे, बट लाईक द अदर इमोशन इट हॅज इट्स युटिलिटी. फिअर एक पॉवरफुल अँड प्रिमिटिव्ह अनडिझायरेबल इमोशन्स आहे, बट like other emotions, fear also has its utility. Explain from your life how it can be managed. ठीक आहे. आता यांनी कसं एक्सप्लेन केलं सृष्टी शर्मांनी. One is not wise who fears for his life. One is not wise who fears for his life. जर मी माझ्या आयुष्याला जर घाबरत असेल तर मी वाईज नाही. सोक्राटिस हॅमलॉकच्या टाइमला त्यांनी म्हणलेलं. ठीक आहे. वन इज नॉट वाईज who fears for his life. One is not wise who fears for his life. का फिअर ऑफन स्टार्ट फ्रॉम द प्रोग्रेसिव्हनेस पासून थांबवतो. कशामुळे फिअर ऑफ मला फिअर ऑफ फेलिंग, फिअर ऑफ बिईंग रॉंग, फिअर ऑफ बिईंग रॅडिक्युलेशन. ठीक आहे. माझं काही चुकू शकते ना, मी रॉंग होऊ शकतो किंवा मी फेल होऊ शकतो किंवा रॅडिकल काहीतरी ॲड होऊ शकते, तर त्याच्यामुळे मला फिअर ऑफन स्टॉप फ्रॉम द प्रोग्रेसिव्ह. बट फिअर ऑल्सो हॅज इट्स युटिलिटी. एक तर सेफ्टी, जसं की आता फिअर ऑफ फायर. सगळ्यात पहिले इंडिव्हिज्युअल सोशल ऑर्डरमध्ये फिअर ऑफ बिईंग ऑस्ट्रेसाइज म्हणजे की ऑस्ट्रेसाइज म्हणजे की असं गुन्हेगारासारखं समजा फॉर एक्झाम्पल नॉट ड्रिंकिंग अल्कोहोल. नंतर लॉच्या लेवलमध्ये रूल ऑफ लॉ, फिअर ऑफ लॉ. इथिकल बिहेवियरमध्ये काय फिअर ऑफ गिल्ट बिफोर स्टील, फिअर ऑफ गिल्ट बिफोर स्टील. ह्याची युटिलिटी पण आहे. आता तुमच्या लाईफमधलं एक्झाम्पल आहे फिअरमुळे एक निगेटिव्ह एक्झाम्पल, फिअरमुळे एक पॉझिटिव्ह एक्झाम्पल. फिअरमध्ये निगेटिव्ह एक्झाम्पल जसं की आता येणे कसं झालं जसं की त्यांना रायटर व्हायचं होतं पण ते रायटर झाले नाही. फिअर ऑफ फेलिंग, निगेटिव्ह फिअर इज निगेटिव्ह बट फिअर इज पॉझिटिव्ह ऑल्सो. त्यांनी त्याचं सांगितलं की मूवीचं तिकीट काढण्यासाठी आईच्या पर्समधून पैसे न चोरणं, आईच्या भीतीनं, फिअर ऑफ पॉझिटिव्ह चांगली गोष्ट आहे. चोरी करणं बरोबर नाही. ठीक आहे. हाऊ इट कॅन बी मॅनेज. यूज ऑफ इमोशनल इंटेलिजन्स आलं. नंतर स्टेप बाय स्टेप मी काय करलो, स्टेप बाय स्टेप रॅशनल प्रोसेस टू स्टेप आउट ऑफ कम्फर्ट झोन. तसे आता यांनी जर छोट्या गोष्टीपासून तयार सुरू केलं असतं की पहिल्यांदा पोएट्री लिहिली, पब्लिक केली कुठं, तसं स्टेप बाय स्टेप रॅशनल प्रोसेस फॉलो करायची. नंतर एक कोट आहे त्याच्याकडे, रिझोल्यूट माइंड, कोट नाही आहे की रिझोल्यूट माइंड, द करेज ऑफ कन्व्हिक्शन इज नेसेसरी फॉर ब्रेकिंग द शॅकल्स ऑफ फिअर, reaching its full potential. Shackles of fear और ब्रेक करना तुमको करेज ऑफ कन्विक्शन चाहिए. इज नेसेसरी. रिजोल्यूट माइंड एंड करेज ऑफ कन्विक्शन इज नेसेसरी टू ब्रेक द शैकल्स ऑफ fear to reach its fullest potential. वाह, conclusion झाली. The resolute mind and courage of conviction is necessary for the breaking the shackles of fear, reaching the full potential. Third question काय, role of ethics and values. तर काय क्वेश्चन आहे की रोल ऑफ इथिक्स अँड व्हॅल्यू टर्निंग इंडिया इज इन द $5 ट्रिलियन इकॉनॉमी आहे ना. तर याच्यामध्ये इथिक्स आणि व्हॅल्यूचा काय रोल आहे, ते कसं एक्सप्लेन केलं की कोऑपरेशन खूप गरजेचं आहे. कोऑपरेशन जर असेल तर आपण जाऊ शकतो त्या लेवलवर. तर कोऑपरेटिव्ह फेडरलिझमची गोष्ट केली, जशी काही इंटर स्टेट वाटर डिस्प्युट हे जर झालं नाही तर तुम्ही कोऑपरेटिव्ह फेडरलिझम बाकी इकॉनॉमीमध्ये ग्रोथ करा ना, भांडणावर लक्ष देऊ नका. इफिशियंट युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस, ठीक. प्रोबिटी अँड प्रोफेशनल इंटिग्रिटी, करप्शन, बँकिंग स्कॅम, ठीक आहे, एम्बर्समेंट फंड येतो. एक्झाम्पल विजय माल्या, हिरो मोदी, डेलिब्रेट हे की नाही डिफॉल्टर नाही, डेलिब्रेट डिफॉल्टर, त्याला याच्यापासून रोखू शकतो जर यांच्याकडे व्हॅल्यू असली असती थोडी की करप्शन नाही करणार, ऑनेस्टी, इंटिग्रिटी यांच्याकडे जर काही व्हॅल्यू असल्या असतं ना, विस्टम असलं असतं तरी नाही केलं असतं, तर असं होणार नाही पुढं. प्रोबेटी आहे, ठीक आहे. आयडिया ऑफ वसुदेव कुटुंबकम, रोल ऑफ इन्व्हायरमेंट इथिक्स,
पीएम पंचमित्रा लाईफस्टाईल ठीक आहे. स्वामी विवेकानंद, नारी शक्ती, compassion and love for all. किती कडे होतो या क्वेश्चनचा काय संबंध नाही त्याच्याशी. नारी शक्ती, compassion and love for all. Thus, the ethical idea of cooperation, courage, kindness, and excellence, along with economic policy, can lead to the fulfillment of India's goal to become a $5 trillion economy. किंवा इथं कसं लिहिलं की सबका साथ सबका विकास आणि सबका विश्वास. ठीक आहे. आता यांच्यातून जे प्रॉपर कॉपी आहे यांच्यातून काय भेटलेलं एक्झाम्पल. सेल्फलेस ॲटिट्यूड, सर्व्हिस ओरिएंटेशन टुवर्ड्स द पुअर किंवा सर्व्हिस ओरिएंटेशन फॉर द पुअर. लक्ष्मी कृष्ण, IAS ऑफिसर आहे लक्ष्मी कृष्ण. मिशन संपूर्ण, मालन्यूट्रिशन. बागलगाव आसाम, आसाम आहे. त्याने काही लक्ष्मी कृष्ण एक IAS ऑफिसर होते. त्यांची काही सेल्फलेस ॲटिट्यूड आहे, सर्व्हिस ओरिएंटेशन फॉर द पुअर, मिशन संपूर्ण, मालन्यूट्रिशन. ठीक आहे. म्हणजे तिथं म्हणजे काढला ठीक आहे. लक्ष्मी कृष्ण IAS ऑफिसर. utmost duty of service, utmost duty of service, निष्काम कर्म. संयुक्ता पराशर, IPS ऑफिसर, dealing with the Bodo militancy. संयुक्ता पराशर dealing with Bodo militancy. लक्ष्मी कृष्णा मिशन संपूर्ण, malnutrition. Courageous attitude towards the problem lead to the innovation. जर courageous attitude असला तुमचा towards the problem lead to the innovation. Example, Tamboli Ayaj. Tamboli Ayaj IAS officer, hospital for Adivasi in Maoist area. Tamboli Ayaj. हे काय की करेजियस ॲटिट्यूड आहे ना. माओइस्ट एरियामध्ये जाऊन त्यांनी हॉस्पिटल काढलंय आदिवासी लोकांसाठी. आणि एक इनोव्हेटिव्ह सोल्युशन पण करेजियस ॲटिट्यूड आहे. काय एक्झाम्पल आहे, तांबोजी IAS ऑफिसर. Such a never say die attitude, along with kindness and problem solving approach, can remove ivory tower bureaucracy and bring the era of ethical people to of governance. Never say die attitude, along with kindness and problem solving approach. ट्रिनिटी जैसा चल रहा है इधर है ना, तीन तीन गोष्टी. नॉन व्हायलन्स बद्दल काय क्वेश्चन आहे. नॉन व्हायलन्स बद्दल काय की नॉन व्हायलन्स इज नॉट अ वेपन ऑफ द वीक. इट रिक्वायर द ग्रेट कॅरेक्टर अँड करेज ऑफ स्ट्रेंथ. नॉन व्हायलन्स हे रिपोर्ट आहे सिंपल सा. नॉन व्हायलन्स इज नॉट अ वेपन ऑफ वीक. इट रिक्वायर द ग्रेट कॅरेक्टर अँड करेज ऑफ स्ट्रेंथ. करेज ऑफ स्ट्रेंथ. 6 नंबरचा क्वेश्चन मधून मला काय ऐकलं, शीलम परमभूषणम कॅरेक्टर इज वर्च्यू. शीलम परमभूषणम कॅरेक्टर इज वर्च्यू. मॉरल इंटिग्रिटी फॉर ग्रेटर होलसम ऑफ कॅरेक्टर हे झालं. रिजनेबल रिस्ट्रिक्शन वाला क्वेश्चन होता. तिथे निकाल गोल्डन मीन अरिस्टॉटलचं ते सांगितलं लिमिट्स. द फ्रीडम टू वेव माय स्टिक्स ends where the another snows begin. Freedom to wave my sticks ends where the another snows begin. Ends where the another snows begin. The freedom to wave my sticks ends where the another snows begin. See, कोट पण आला. आणखी क्वेश्चन होता की beware of the false knowledge is more dangerous than the ignorance. ना ना, false knowledge म्हणजे काय जी incomplete knowledge is more dangerous than the no knowledge. As empty vessels makes the most noise, highlights the lack of complete knowledge and its disastrous consequences. Lack of complete knowledge and its disastrous consequences, and empty vessels make the most noise. आता काय सोशल मीडिया थ्रू काय झालं तुम्हाला हाफ बेक्ड ओपिनियन फॉर्म्स ॲनिमॉसिटी अँड व्हायलन्स. ॲनिमॉसिटी एक शब्द नवीन भेटला. ठीक आहे. युनिफॉर्मल वोटर बेस आहे, अनयुनिफॉर्म वोटर बेस.
Criminal authorization वाले, corrupt infodemics, fake news. Plato's idea of knowledge as a first virtue should be expanded to the social media. Knowledge as a first virtue should be expanded to the social media. यूज केलेला कला आहे. The only thing is necessary for the improvement of evil is one must not be pessimistic as what are put to one can always do. ठीक आहे ते एवढं होतं ते त्याच्यातून काहीतरी भेटले मला काही काही एक्झाम्पल्स आहेत काही कोट आहेत म्हणजे काही एकदम ब्रुक वाली स्टेटमध्ये काही द ओनली थिंग necessary for turning to the evil is for a good man to do nothing. Evil, okay, okay, okay. Plato's idea of knowledge as the first virtue should be expanded to the social media. And empty vessels make the most noise. Lack of the complete knowledge and its disastrous consequences. Highlight Shilam Parambushna character is the virtue. Aristotle's idea of golden mean, the freedom to wave my sticks in fear the another no speaking. Not while non-violence is not a weapon of the weak. It requires the good character and the courage of the strength. सेल्फलेस ॲटिट्यूड मध्ये कोणाचं एक्झाम्पल बघितलं आपण लक्ष्मी कृष्णन IAS ऑफिसर मिशन सर पूर्ण मानलं होतं अटमोस्ट ड्युटी टू द सर्व्हिस याच्यामध्ये एक्झाम्पल आहे संगीता प्राशर डिलिंग विथ द बोर्ड करेजियस ॲटिट्यूड कोणाचं एक्झाम्पल आहे की तंबूजी अय्यार यांनी काय केलं हॉस्पिटल फॉर आदिवासी माणूस दिली बस तर वन इज नॉट वाइज हू फियर्स फॉर हिज लाईफ सॉक्रेटिस न्यूज पेपर में क्या क्या पढ़े अपन न्यूजपेपरमध्ये ना ट्रान्सजेंडर बद्दल आर्टिकल आलेलं आहे त्याच्यामध्ये असं होतं की बेसिक त्याचा कॉन्टेक्स्ट असा आहे की सुप्रीम कोर्टाने तर त्यांना राईट दिले पण ब्युरोक्रेटिक प्रोसिजरमध्ये काही अडथळे आले प्रोसिजरमध्ये त्यांच्यामुळे त्यांच्या ट्रान्सजेंडरचं अपलिफ्टमेंट नाही व्हायला ठीक आहे त्याबद्दल एक साधारणचा कॉन्टेक्स्ट जेंडर आयडेंटिटी NALSA versus Union of India case. NALSA versus Union of India case. Supreme Court right to right to self-identify gender. त्यांनी दिला आहे केसमध्ये ठीक आहे नालसा वर्सेस युनियन ऑफ इंडिया त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टला गेलं की राईट टू आयडेंटिफाय सेल्फ आयडेंटिफाय जेंडर ट्रान्सजेंडर अरे ऍक्ट त्यांच्याबद्दल कुठं पेपरमध्ये लिहायचं ट्रान्सजेंडर पर्सन्स ऍक्ट सिम्पल प्रोटेक्शन ऑफ राईट्स ट्रान्सजेंडर पर्सन प्रोटेक्शन ऑफ राईट्स ऍक्ट 2019 सिंपल साठी आता एक डॉक्टर केस आहे त्याच्यामध्ये अपोल द स्पिरिट ऑफ लॉ बद्दल सांगितलंय पर्से सुकुमार सेन यांच्याबद्दल काय सांगितलं एक एक्झाम्पल आहे एक दुसरा होता जे चीफ इलेक्शन कमिशनर चालू आहे पहिला चीफ इलेक्शन कमिशनर सुकुमार सेन conduct the world largest and most inclusive election. History remember your work, not your words and excuses. Okay. आता कुठं पण हा जर कंटेस्ट आला हिस्ट्री रिमेंबर युअर वर्क नॉट युअर वर्ड्स अँड एक्सक्युजेस सुकुमार सेन conduct the world largest and most inclusive election. History remember your work, not your words and excuses. सिंपल आता जे थर्ड पार्ट बी आहे इथिक्सचा पेपर काढला तेव्हा आहे केस स्टडीचं ठीक आहे केस स्टडीमध्ये कसं अप्रोच करायला पाहिजे सिंपल तर ते जे व्हिडिओ बघितला होता त्याची एक समरी आहे की आता केस स्टडीमध्ये विचारलं की ऑप्शन्स अवेलेबल काय तुमच्याकडे त्यांचे सोल्युशन विचारलं जातं ठीक आहे तर सोल्युशन देताना इनोव्हेटिव्ह सोल्युशन देणं व्हॉट टू स्टडी अँड हाऊ टू प्रिपेअर सगळ्यात पहिले काय आपल्याला मला एक PYQ बघायला लागेल आणि इश्यू काय कोणत्या कोणत्या टाईपमधून आली ती तेवढं बघायचं त्यानंतर काय की व्हॉट टू लर्न दिलेलं आहे ओके ओके जस्टिफिकेशन सोल्युशन जर दिलं ना तुम्ही इनोव्हेटिव्ह सोल्युशन किंवा नॉर्मल सोल्युशन बी दिले किंवा ऑप्शन्स अवेलेबल दिले जस्टिफिकेशन सोल्युशनमध्ये जस्टिफिकेशन देणं गरजेचं आहे हे पॉईंट विसरायला नको
आता एक इंट्रोडक्शन दिलं, डायलेमाना इंट्रोड्यूस केलं, ठीक आहे. नंतर स्टेक होल्डर आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे. स्टेक होल्डर आयडेंटिफाय करायचे, कारण प्रत्येक ठिकाणी सोल्युशन देताना किंवा त्यांचे रिझोल्युशन करताना मला फायदा होईल. त्यांचे इश्यू ॲड्रेस करताना प्रत्येक स्टेक होल्डरचा इश्यू ॲड्रेस झाला का नाही हे बघण्यासाठी. आता 6 केस स्टडी आपल्याकडे, तर 6 केस स्टडीचे स्टेक होल्डर कसे मानू शकता तुम्ही, की फॉर एक्झाम्पल एक असा अप्रोच सांगितला त्यांनी, ठीक आहे. म्हणजे एक त्याच्यासाठी की लक्षात राहावं हे असं बी काहीतरी आहे, ठीक आहे. कोणाचं किती प्रपोर्शन आहे केवळ कुठले ते ठीक आहे. इथिकल इश्यू असं बघा, काही क्वेश्चनमध्ये इथिकल इश्यू तुम्हाला विचारलेला आहे, बट जिथे इथिकल इश्यू नाही विचारलेला तिथे तुम्ही सोल्युशनमध्ये टाकू शकता की हा इश्यू होता, त्याचे हे सोल्युशन, ठीक आहे. अशा प्रकारे ऑप्शन्स अवेलेबल काय आहे की मोस्टली ऑप्शन्स किती लिहायचे तुम्हाला, 3 ते 4, मिनिमम 3, मॅक्सिमम 4, जास्त लिहायचे नाही. एक तर येस ऑप्शन्स आहे, हे करू शकतात, हे नाही करू शकत, एखादं थर्ड इनोव्हेटिव्ह ऑप्शन्स तुमच्याकडे अवेलेबल तेव्हाला इथिकल इश्यूज किती लिहायचे तुमचे की 5 to 7 इथिकल इश्यूज. तर ऑप्शन्स अवेलेबल मध्ये काय प्रॉब्लेम नाही, की तिथे मेल चांगली करतो तेवढा टाइम नाही पडतो. कोर्स ऑफ ॲक्शन घेताना तुमचं डिसिप्लिन देणं गरजेचं आहे. एखादा फिलॉसॉफर आहे, तुमची व्हॅल्यू द्यायची, कस्टमर मॉरॉलिटी असं. तर काही अप्रोचेस बद्दल लिहिलं तुम्ही. आता कसं लिहिणार, सोल्युशनमध्ये स्टेप 1, स्टेप 2, स्टेप 3 माझी ऑप्शन असणार, तर हे जस्टिफिकेशन असणार, किंवा एखादं इनोव्हेशन स्टेप्स आहे, किंवा एक इमिडिएट स्टेप्स आहे, इंटरमिडिएट काय येणार, लॉंग टर्ममध्ये काय येणार, असं त्या प्रोजेक्ट, ठीक आहे. रूल्स, कॉन्स्टिट्यूशन्स, ऍक्ट काय आहेत का, फंडामेंटल राईट्स आहे, ह्युमन राईट्स कमिशन्स आहे, आर्टिकल्स आहे ना, ड्युटी फॉर सेक ऑफ ड्युटी, निष्काम करणं, माझी ड्युटी फॉर सेक ऑफ ड्युटी, ड्युटी फॉर सेक ऑफ ड्युटी, ट्रान्सपरन्सी, अकाउंटेबिलिटी, सिटीजन चार्टर, गुड गव्हर्नन्स, झिरो टॉलरन्स पॉलिसी, करप्शन नाही, व्हॅल्यू असं मला तयार करावं लागणार आहे ह्युमन व्हॅल्यूज. उद्या उद्या याच्यावरच काम करतो मी मोठं. होल्ड द कॉन्स्टिट्युशनल व्हॅल्यूज बघा, ठीक आहे. सिम्पलचा एखादा क्वेश्चन असतो की आता डायग्राम सगळ्यात पहिले बिलीफ व्हॅल्यू लिहूया. सिंपल डायग्राम, बिलीफ, व्हॅल्यू, बिहेवियर, ठीक आहे. आता इथे काही डायलेमाज आहे, हे मी उद्या पण करू शकतो, आत्ता पण करू शकतो. तर मी जस्ट एकदा वाचून घेतोय, इथिकल डायलेमाज वाचतो. मला वाटत नाही की आता सगळे उद्या, ठीक आहे. एवढंच आहे, वाचायचंच बाकी. ठीक आहे, चालतंय. चलो बाय.